फार इच्छा आहे कमळाला मतदान करायची, पण मी अडकून आहे. म्हटलं अडकून आहे म्हणजे काय आहे? नाही म्हटलं मी कारखान्यात काम करतोय, मी कारखान्याचा कामगार आहे. कारखान्याचा कामगार, हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि या कारखान्याचा कामगार आहे म्हणून मी अडकून आहे म्हणून का तुम्हाला कोण फुकट पगार देत नाही. तुम्ही तिथं काम करता, राबता म्हणून तुम्हाला पगार मिळतो. आणि ही गुलामगिरी किती दिवस सहन करणार? कधीतरी या गुलामगिरीतून बाहेर पडा. आज मला सांगा, विकास विकास म्हणतात, आपल्या भागातनं कोण कलेक्टर झालाय काय, कोण तहसीलदार झालाय काय? अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था, अशा पद्धतीची आरोग्य व्यवस्था जी आज का भाजपचं सरकार 22 राज्यामध्ये आहे. आता लोक काय ते ईव्हीएम मधला घोटाळा म्हणून मत करत नाही, तर विकासाची गंगा गरिबापर्यंत, खालच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. म्हणून लोक निवडून देतात. ईव्हीएम घोटाळा बिटाळा सगळं झोट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर खरोखर तुम्हाला जीपीडीपी म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन प्रत्येक गावागावाचा तयार केला पाहिजे.